महाराष्ट्राच्या पेटत्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सातत्यानं समोर येत आहे। महाराष्ट्रातली अनेक जनता आज म्हणत आहे, सोशल मीडियावर एक गोष्ट अत्यंत व्हायरल होत आहे, ती म्हणजे अजितदादा पवार अजून जिवंत आहे। निश्चितच अजितदादा गेले, सर्वांना दुःख आहे, सगळ्यांना एक शॉक लागला। सर्वसामान्य माणूस ती गोष्ट ॲक्सेप्ट करू शकत नाही की खरंच आपल्यामध्ये आज अजितदादा आहे की नाही। त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, ते पडलेली देह, ती बॉडी पाहून माणूस साधारणतः चक्रावून गेला होता। पण ज्या पद्धतीत आज सोशल मीडियावर गोष्ट घुमत आहे, म्हणजेच लोक सातत्यानं म्हणत आहे की अजित पवार अजून जिवंत आहे। शिवाजी द बॉस या चित्रपटामध्ये ज्या प्रकारे रजनीकांत या अभिनेत्याची ग्रँड एंट्री नंतर मेल्यानंतर होते, तशीच अजितदादा आता एंट्री करणार। त्यानंतर अमोल मिटकरींचं ते वाक्य, राजेश टोपेंचं वाक्य की मला 7:30ला माहिती मिळाली होती। अमोल मिटकरी म्हणतात अगोदर 6 जण सांगितले, मग विमानामध्ये 5 बॉड्या कशा, असे वेगवेगळे तर्कवितर्के सातत्यानं समोर येत होते। मग अजूनही महाराष्ट्राला एक प्रश्न कायम आहे, खरंच अजितदादा पवार यांचं निधन झालं का, की अजितदादा पवार आज आपल्यात अजूनही कुठंतरी जिवंत लपून बसलेले आहे। एवढंच नाही तर सोशल मीडियावर एक बातमी सातत्यानं व्हायरल होत होती, ती म्हणजेच अजितदादा पवार शरद पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी आहे। मित्रांनो, यामागं तथ्य काय, पुरावे काय, सोशल मीडियावर फिरणारी गोष्ट काय, असे अनेक साधारणतः गोष्टी समोर येत आहे। आणि कुठंतरी या गोष्टीकडे ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस पाहतो त्याला एक शॉक बसतो। असे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमात प्रचंड फिरत आहे। त्याच्या कमेंट्स जर बघितल्या तर खूप साऱ्या लोकांच्या वेदनादायी कमेंट आहे, खरंच तुम्ही दिलेली माहिती सत्य व्हायला पाहिजे, अजितदादा पवार खरंच परत यायला पाहिजे। पण मित्रांनो, अजूनही अधिकृतपणे कोणतीच अशी घोषणा, कोणतीच अशी माहिती समोर आलेली नाही की अजित पवार मात्र अजून जिवंत आहे। एक गोष्ट सातत्यानं कळून चुकली की अजितदादा पवारांबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये केवढं मोठं प्रेम आहे, किती मोठं स्थान अजितदादांबद्दल आहे। पण एकदा अनंतात विलीन झालेली व्यक्ती परत येत नाही, हे मात्र सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल। अजितदादा पवारांच्या आठवणी सातत्यानं आपल्या काळजात असेलच, पण अजितदादा मात्र आता अनंतात विलीन झाले, ही गोष्ट मात्र आपल्याला स्वीकारावी लागेल। मित्रांनो, खरंच अजितदादा पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर, त्यांचे फोटोज, त्यांचे जुने व्हिडिओ, त्यांचे कॉमेडीचे भाषणं प्रचंड व्हायरल होत आहे। पण अजितदादांवरचं जनतेचं प्रेम मात्र आजही तेवढंच आहे। मित्रांनो, अशा या महान नेत्याला आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली।